नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जे लेक्चर बघतोय ह्याच्यामध्ये संपूर्णपणे आपण या 15 दिवसांमध्ये आपला ॲक्शन प्लॅन काय असला पाहिजे हे बघणार आहे. जसे की तुमची कंबाईन एक्झाम फार जवळ आलेली आहे, तर याच्यासाठी तुम्ही कसा त्याचा टाइम शेड्यूल बनवायचा आहे, कुठले टॉपिक करायचे आहेत, कुठल्या टॉपिकमधले महत्त्वाचे सब टॉपिक तुम्ही करायचे आहेत, तर याच्यासाठी एक व्यवस्थित प्लॅन असणार आहे. आणि हे गरजेचंच आहे, कारण मीच नाही तर बऱ्याच मोठे मोठे लोक सांगतात की असा प्लॅन बनवावा लागतोच. जसं की विश्वास नागरे पाटील तुम्हाला माहिती असेल, ते प्रत्येक त्यांच्या भाषणामध्ये सांगतात की एक प्लॅन ऑफ ॲक्शन बनला पाहिजे आणि त्याला जर फॉलो केलं तर नक्कीच यश सुद्धा भेटेल. ओके, मग ते सगळीकडे तुम्ही अप्लाय करायचंच असतं, फक्त एक्झामसाठीच नाही तर बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा. ओके, पण आपण एक्झाम पुरतं या 15 दिवसात काय अभ्यास करायचा आहे त्याच्यापुरताच फोकस ठेवूयात. तर याच्यामध्ये या लेक्चरमध्ये आपला अजेंडा आहे की वेगवेगळे टॉपिक आपण बघणारच आहे, महत्त्वाचे टॉपिक. त्याचबरोबर एक्झाममध्ये कुठला विषय किती मार्काला येऊ शकतो, त्याचं वेटेज काय असू शकतं हे सुद्धा बघणार आहे. ओके, म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टची इम्पॉर्टन्स सुद्धा कळेल. तर संभाव्य प्रश्नसंख्या सगळ्यात पहिल्यांदा बघू. तर चालू घडामोडी ह्या नेहमीप्रमाणे सगळ्यात जास्त वेटेजच्या आहेत. चालू घडामोडी 18 मार्काच्या येऊ शकतात, 18 प्रश्न येऊ शकतात त्यातून. त्यानंतर बुद्धिमापन चाचणी याच्यामध्ये 15 प्रश्न येतील. त्यानंतर राज्यशास्त्र, इतिहास आणि भूगोल याचं वेटेज जवळपास सारखंच असतं. याच्यामध्ये स्कोरिंग जर विचारलं तर स्कोरिंग याच्यामध्ये राज्यशास्त्र आणि भूगोल असतं. ओके, त्यानंतर अर्थशास्त्र याच्यावरती 12 प्रश्न येऊ शकतात आणि सामान्य विज्ञान याच्यावरती 13. तर अशी जर टोटल कराल तर तुम्हाला 100 प्रश्न भेटून जातील. तर ही एक संभाव्य प्रश्नसंख्या आहे आणि त्यामुळे तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला वेटेज कशाला द्यायचं आहे. मग याच्यातून एक असं पण डिसाईड करू शकता तुम्ही, जे नवीन विद्यार्थी आहेत, जे पहिल्यांदा एक्झाम देत आहेत आणि त्यांचा जर अभ्यास झालेला नाहीये, मग त्यांना जर मोजकेच टॉपिक करायचे तर तुम्ही याच्यातून एखादे 2 टॉपिक स्किप करू शकता. ओके, कारण वेटेज तर बघाल जसं की राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल याला सेम वेटेज आहे. मग 14 मार्काचेच सगळे टॉपिक आहेत. मग 2 टॉपिक याच्यामधले पक्के करून त्याच्यामध्ये तुम्ही 28 मार्काचा अटेम्प्ट करू शकता एक्झाममध्ये पेपर. ओके, तर अशा पद्धतीने व्यवस्थित प्लॅन बनवा. इंजिनियर जे स्टुडंट असतील तर त्यांचं प्रत्येक एक्झाममध्ये हेच पॅटर्न ठरलेला असतो जवळपास, की व्यवस्थित अभ्यास जे येत आहेत तेवढ्याच टॉपिकचा करायचा, जे येत नाहीत ते डायरेक्टली स्किप करायचे. मग त्यानुसार त्यांना एक्झाममध्ये पण चांगले मार्क पडतात. आणि आता बाकीच्यांनी सुद्धा ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सुद्धा अशाच प्रकारे क्रॅक करू शकता. ओके, मग आता आपण बघू की महत्त्वाचे टॉपिक कुठले कुठले करायचे आहेत, म्हणजे महत्त्वाचे करायचेच असे विषय कोणते आहेत या 15 दिवसांमध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चालू घडामोडींपासून सुरुवात करूया. हा जो सिक्वेन्स आहे हा त्याच्या वेटेजच्या नुसार सुद्धा अरेंज केलेला आहे आम्ही. आणि तुम्ही एक्झाममध्ये सुद्धा हा सिक्वेन्स जो आहे हाच जरी फॉलो केला तरी म्हणजे तुम्हाला एक टाइम लिमिट सुद्धा पूर्ण 100च्या 100 प्रश्न वाचून तरी होतीलच. ओके, तर चालू घडामोडींपासून सुरुवात करू शकता. चालू घडामोडी तुम्ही जून 2016 पासून ते जून 2017 पर्यंतच्या करायच्यात. ओके, ऍक्च्युली जूनच्या पण आधीच्या करायला लागतात थोड्या, मात्र आता एक 15 दिवसाचाच टाइम स्पॅन आहे. ज्यांनी अभ्यासाला सुरुवातच केलेली नाहीये अशा विद्यार्थ्यांनी ऍटलिस्ट जून 2016 पासूनच्या तरी करंट अफेअर करा. ओके, आणि करंट अफेअरमध्ये आपले जे डेली क्विजचे सेशन आहेत तर याच्यामध्ये आम्ही बरेच करंट अफेअर हे म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, सप्टेंबर या मंथमधून सुद्धा घेतलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ते सेशन्स फॉलो करा. आत्तापर्यंत जवळपास 20 सेशन आम्ही बनवलेले आहेत. तर सगळेच्या सगळे तुम्ही व्यवस्थित बघा, त्याच्यातून तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा प्रश्न दिसतीलच. ओके, आणि याच्यामध्ये चालू घडामोडी करताना तुम्ही काय काय पॉईंट करायचे, तर योजना करायच्यात महत्त्वाच्या, सरकारी योजना. ओके, त्यानंतर महत्त्वाचे व्यक्ती कुठले चर्चेमध्ये होते, जसं की कुठल्या नवीन पोझिशनला कुणाची नियुक्ती झाली असेल तर, किंवा एखाद्याचं निधन झालं असेल, महत्त्वाची व्यक्ती असेल ती, त्यांनी लिहिलेली पुस्तके, तर अशा प्रकारचा तुम्हाला डेटा कलेक्ट करायचा आहे. त्यानंतर नवीन शोध कुठले लागलेत का, जसं की आपण बघितलं इस्रोनी बऱ्याच अचिव्हमेंट केलेल्या आहेत, तर ते सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला प्रश्न बनू शकतो. ओके, त्यानंतर महत्त्वाचे पुरस्कार कुठल्या व्यक्तींना देण्यात आले किंवा कुठल्या ऑर्गनायझेशनला देण्यात आलेले आहेत, तर हे सगळे पुरस्कार वगैरे तुम्ही कव्हर करायचे आहेत. त्यानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, तर ह्या सगळ्याच्या सगळ्या तुम्ही जूनपासून ते जूनपर्यंतच्या कव्हर करायच्या, जून 2016 ते जून 2017. ओके, त्यानंतर आता आपण पुढचा टॉपिक बघूया. तर बुद्धिमापन चाचणी या विषयामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. तर बुद्धिमापन चाचणीमध्ये आपलं डेली क्विजचं सेशन जरी तुम्ही फॉलो केलं व्यवस्थित तरी तुम्हाला व्यवस्थित मार्क पडतीलच, पण त्याच्यासोबत सुद्धा तुमचे स्वतःचे पर्सनल एफर्ट्स काहीतरी राहिले पाहिजेत एक्झामसाठी. ओके, तर चांगला रिझल्ट सुद्धा भेटेल त्याच्यामुळं. आकृत्यांवर आधारित प्रश्न करा. त्यानंतर वय आणि नातं म्हणजे ब्लड रिलेशन आणि त्याच्याबरोबर प्रॉब्लेम बेस्ड ऑन एजेस हे टॉपिक तुम्ही करू शकता. त्यानंतर सांकेतिक भाषा आणि चिन्हे म्हणजे कोडिंग, डिकोडिंग. ओके, हे सगळेच्या सगळे लेक्चर्स अवेलेबल आहेत आपल्या चॅनलवरती. तुम्ही एमपीएससी सीसॅटच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा बघू शकता.
किंवा विजन डेली क्विज सुद्धा फॉलो करू शकता. ओके. त्यानंतर अक्षरमाला, अंकमाला आणि गणितीय प्रक्रिया म्हणजेच आपले जे मॅथमॅटिकल थोडे ऑपरेशन्स असतील तर ते सुद्धा तुम्हाला करायचेत. आणि महत्त्वाचे म्हणजे कोडी म्हणजे पझल्स. तर कोडी याच्यावरती प्रश्न भरपूर वेळा एक्झाममध्ये येऊन गेलेले आहेत. ओके. तर त्याच्यामुळे त्याला सुद्धा व्यवस्थित तुम्ही अभ्यासा. त्यानंतर आपण पुढचा टॉपिक बघू, तो म्हणजे राज्यशास्त्र. राज्यशास्त्र एक व्यवस्थित हाताळायचा असा सब्जेक्ट आहे. ओके. म्हणजेच एक्झाममध्ये सुद्धा तुम्ही त्याला एक व्यवस्थित अभ्यास जर करून गेला तर व्यवस्थित मार्क सुद्धा पडतील. ओके. जसं की राज्यशास्त्र करताना थोडासा हिस्टॉरिकल अभ्यास सुद्धा करावा लागतो तुम्हाला. म्हणजे जे पुस्तकी अभ्यास आहे तो तर करायचाच आहे आणि त्यासोबतच तुम्हाला राज्यशास्त्रामधलं करंट न्यूज सुद्धा म्हणजे नेहमी वाचत अपडेट राहायचं आहे. ओके. म्हणजेच पॉलिटीमध्ये आता जसं की GST वगैरे येते तर त्याच्याबद्दलचं संशोधन कितवं आहे, ती घटना दुरुस्ती आहे का, किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी, त्याच्यासाठी कुठली समिती होती, त्याच्यामध्ये कुठले कुठले व्यक्ती होते, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. आणि हा पॉलिटीमधलाच क्वेश्चन बनतो. मग त्याच्यामध्ये 4 लाईन प्रश्न बनतात. एखादी लाईन ही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडशी संबंधित असते, एखादी लाईन करंट न्यूजमध्ये असते आणि एखादी ॲप्लिकेशन ओरिएंटेड असते. ओके. मग त्याला आम्ही अप्लाइड पॉलिटी असं नाव दिलेलं आहे. तर त्या दृष्टीने व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. मात्र या 15 दिवसामध्ये तुम्ही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड तरी व्यवस्थित वाचून घ्या. जसं की तुम्हाला घटना निर्मितीची प्रक्रिया करायची आहे, त्यानंतर घटनेची आपल्या वैशिष्ट्ये काय काय आहेत हे सुद्धा बघा. त्यानंतर प्रस्तावना, प्रिॲम्बलमधून एक तरी प्रश्न येतोच, त्याच्यामुळे प्रिॲम्बल किंवा जी प्रस्तावना आहे ही व्यवस्थित वाचा. ओके. त्यानंतर मूलभूत हक्क तुम्हाला करायचेत, मार्गदर्शक तत्वे बघायचीत, त्यानंतर घटनेतील महत्त्वाच्या दुरुस्त्या म्हणजे घटना दुरुस्त्या करायच्यात, त्यानंतर नागरिकत्वासाठी नेमके काय काय कंडिशन्स आहेत, आपल्या नॅशनल म्हणजे सिटिझनशिपसाठी आपल्याला काय काय करावं लागतं हे सुद्धा तुम्ही बघा. त्याच्याशी संबंधित जे आर्टिकल्स असतील हे सुद्धा व्यवस्थित बघायचेत. ओके. आणि शासकीय प्रमुख पदे, ओके, याच्यामध्ये बरेचसे पदं आहेत. अटॉर्नी जनरल आहे, त्यानंतर आपले राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, ही सगळी जी पदं आहेत, सुप्रीम कोर्टचे जज. ओके. आपण याच्यावरती सुप्रीम कोर्टच्या जजांवरती एक लेक्चर बनवलेलं आहे. विजन पॉलिटी या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सगळे लेक्चर्स एकदा बघून घ्या. ओके. त्याच्यानंतर आता आपण इतिहास हा टॉपिक बघू. इतिहास याच्यामध्ये ब्रिटिश सत्तेची स्थापना कशी झाली आपल्या भारतामध्ये, ब्रिटिश कुठून आले होते, पहिल्यांदा कोण आलं, डच, पोर्तुगीज का इंग्रज पहिल्यांदा कोण आले तर ते माहिती पाहिजे, ते कुठल्या बंदरावरती आले, त्याच्यानंतर त्यांचं जे सत्ता त्यांची भारतामध्ये कशा पद्धतीने स्थापन झाली आहे ही एक स्टोरी फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित लक्षात घेऊन घ्या. म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये ते पूर्णपणे आठवल. ओके. त्यानंतर 1857चा उठाव तुम्ही करा, याच्यावरती बरेचसे लेक्चर अवेलेबल आहेत, तुम्ही व्यवस्थित ते बघा. 1857वरती आपण प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये सुद्धा बघितलेलं आहे आणि एक थेरॉटिकल लेक्चर सुद्धा घेतलेलं आहे. ओके. आणि या 15 दिवसांमध्ये सुद्धा आम्ही सुद्धा याच टॉपिकवरती भर देऊन एक प्रश्न उत्तर स्वरूपाचे लेक्चर्स तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. ओके. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे नॅशनल काँग्रेसची स्थापना कशी झाली आहे, त्याचे महत्त्वाचे सेशन्स कुठले कुठले झाले होते हे बघायचे इतिहासामध्ये. गांधीयुग आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे समाज सुधारक हा टॉपिक तुम्ही इतिहासामधून करायचाच आहे. ओके. त्याच्यानंतर भूगोल थोडासा लेंदी टॉपिक बनू शकतो. या 15 दिवसांमध्ये तुम्हाला व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट करून अभ्यास करायचा आहे. भूगोलामध्ये भरपूर टॉपिक आहेत. प्राकृतिक भूगोल महाराष्ट्राचा करायचा आहे, त्यानंतर महाराष्ट्राची नदी प्रणाली, महाराष्ट्राचं हवामान, महाराष्ट्राच्या डोंगर रांगा. ओके. मी मुद्दाम महाराष्ट्राचा वर्ड स्पेसिफिक यूज करतोय कारण आपल्या भारतावरती एखादा प्रश्न येईल, मात्र महाराष्ट्राच्या भूगोलाला जास्त वेटेज असतं. ओके. त्यानंतर कृषी, खनिज संपत्ती, मानवी भूगोल, पर्यटन, व्यापार आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जनगणना. तर जनगणना महाराष्ट्राची आणि देशाची हे दोन्ही तुम्ही करायच्यात आणि दोन्हीबद्दलचे लेक्चर आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. ओके. त्याच्यानंतर आता पुढचा टॉपिक बघूया. अर्थशास्त्र हा एक महत्त्वाचा विषय बनला आहे. याच्यामध्ये पंचवार्षिक योजनांवरती दरवर्षी प्रश्न येतात आणि पंचवार्षिक योजना ह्या महत्त्वाच्या आहेत. पंचवार्षिक योजनेमधूनच बाकीचे सुद्धा बँकिंगशी संबंधित प्रश्न बनतील, कारण ज्या पंचवार्षिक योजना आहेत यांचा जो इयर असतं त्या इयरमध्ये ज्या घडामोडी घडल्या अर्थशास्त्रासंबंधित त्या आपल्याला एक्झाममध्ये येतात. ओके. त्याच्यामुळे पंचवार्षिक योजना तुम्ही व्यवस्थित करा. त्याच्यानंतर बँकिंग, शेती, सरकारी धोरणे त्यानंतर परकीय व्यापाराशी संबंधित सुद्धा आपला जो FDI आहे, FDI इन्व्हेस्टमेंट किंवा FDI बद्दलच्या पूर्ण जी माहिती आपण अवेलेबल करून दिली ऑलरेडी, तर ती सगळी व्यवस्थित बघा. आणि आपल्या देशाचे वेगवेगळ्या ज्या रँकिंग असतात, म्हणजे कुठलेही रिपोर्ट आले, जसं की आपला HRD रिपोर्ट आला किंवा कुठलेही रिपोर्ट आले, तर त्या रिपोर्टनुसार आपला रँक काय आहे जगामध्ये, तर ते सुद्धा महत्त्वाचं असतं. तर ते प्रश्न आपल्याला अर्थशास्त्रामधूनच बनतात. ओके. तर व्यवस्थित ते सुद्धा अभ्यासा. आणि सामान्य विज्ञान
याच्यावरती एक स्पेशल लेक्चरच बनवलं होतं आणि त्याच्यातून पूर्णपणे जे सामान्य विज्ञानामध्ये जे पॉईंट सांगितलेत ते ॲज इट इज करा. ओके, तर हा झाला तुम्हाला काय अभ्यास करायचा विषय 15 दिवसामध्ये तो. मात्र अभ्यासापेक्षा सुद्धा महत्त्वाचं म्हणजे त्याचं ॲप्लिकेशन आहे आणि ॲप्लिकेशन हे प्रश्नसंच सॉल्व केल्यावरतीच होतं. ओके, तर तुम्ही अभ्यास तर करायचाच आहे, मात्र त्यासोबत त्याच्यामधून तुम्हाला चांगलं नॉलेज किती भेटलंय नॉलेज हे तुम्ही स्वतःलाच टेस्ट करू शकता आणि हेच 15 दिवस आहेत टेस्ट करण्यासाठी. त्याच्यानंतर मग डायरेक्ट एक्झाम होऊन गेल्यानंतर काहीच उपयोग नाही आहे. त्याच्यामुळे एफर्ट्स देऊन अभ्यास करा आणि त्यानंतर प्रश्नसंच सुद्धा सॉल्व करायचे. तर प्रश्नसंच किती सॉल्व करायचे मी इथं मुद्दाम लिहिलेलं आहे की कमीत कमी 20 सराव प्रश्न सॉल्व करायचे. ओके, कमीत कमी हा वर्ड आहे, याच्यापेक्षा जास्तच तुम्ही नक्कीच सॉल्व करायचेच आहेत. ओके, आणि सराव प्रश्न सॉल्व करून झाल्यानंतर जर तुम्हाला सराव प्रश्न समजा जर तुम्हाला वाटलं की सराव प्रश्नाची क्वालिटी एवढी चांगली नाही आहे किंवा जर तुमच्याकडून ते सॉल्व नाही झाले तर कमीत कमी दररोज प्रत्येक विषयाचे 30 प्रश्न तरी सॉल्व करायचे. ओके, तर अशा पद्धतीने अभ्यास करायचाच आहे. सराव प्रश्न भरपूर अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, कुठलंही तुम्ही घेऊ शकता, कुठल्याही स्टँडर्ड पब्लिकेशनचं घ्या. ओके, आणि त्याच्यातून या 15 दिवसांमध्ये जेवढ्या जास्तीत जास्त टेस्ट होतील तेवढ्या सॉल्व करा. ओके, एक 2 ते 3 सराव प्रश्न संच जरी घेतले तुम्ही तरी चालतील. एकामध्ये एक 10 ते 15 टेस्ट असतात, त्याच्यामुळं तुम्हाला एक 2 बुक तरी कंपल्सरी सॉल्व करायचेच आहेत पूर्ण. ओके, तर सराव प्रश्न एक महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या या प्लॅनमधला. तर हा जर एक्झिक्यूट व्यवस्थित केला तरच प्लॅन वर्कआउट करेल आणि तुम्हाला चांगले मार्क पडतील. ओके, आणि याच्यासाठी मग तुम्हाला अभ्यास किती तास करायचा आहे, तर अभ्यास किती तास करायचा आहे हे तर मिनिमम म्हणजे इथे लिहिले सुद्धा कमीत कमी 10 तास अभ्यास करायचा आहे. तर मी आणखीन एकदा सजेस्ट करेल तुम्हाला की अभ्यासाचा प्लॅन बनवूच नका. म्हणजे अभ्यास किती तास करायचा आहे हा प्लॅन बनवूच नका. अभ्यास तुम्हाला जोपर्यंत सिलेक्शन होत नाही तोपर्यंत 24 तास अभ्यासच सुचला पाहिजे. प्लॅन हा तुमच्या अदर ॲक्टिव्हिटीजचा बनवा. जसं की तुम्हाला झोपायचं किती वेळ आहे, तुमच्या जेवणामध्ये किती वेळ जाणार आहेत, बाकीच्या कामांमध्ये किती वेळ जाणार आहेत. म्हणजे बाकीचं काय काम म्हणजे बाकी आता तुम्हाला जे नॉन वर्किंग असतील त्यांना तर काय कामच नाही आहे, टाइमपासच करता तुम्ही दिवस म्हणजे अभ्यास सोडून बाकीच्या वेळेत. तर या सगळ्या गोष्टींचं नियोजन बनवा. म्हणजे जो बाकीचा राहिलेला वेळ असतो हा फक्त आणि फक्त अभ्यासच करायचा आहे. ओके, तर नियोजन हे झोपेच्या वेळेचं करा. झोप एक 7 तास झाली पाहिजे. म्हणजे 24 - 7 केले की म्हणजे तुम्हाला एक 17 तास भेटतील अभ्यासाचे. मग त्याच्यातून तुमचे 2 तास बाकीच्या अदर ॲक्टिव्हिटीजला जातील इन्क्लुडिंग युअर लंच अँड डिनर. ओके, मग जो राहिलेला 15 तासाचा जो टाइम ड्युरेशन आहे हा तुम्हाला अभ्यासच करायचा आहे. ओके, त्याच्यामुळे अभ्यासाचा प्लॅन बनवू नका की 2 तास मला हे करायचं आहे, 2 तासानंतर मला ब्रेक आहे, 1 तास मग मी हे करणार, असा बिलकुल प्लॅन बनवू नका. अभ्यासच 24 तास असला पाहिजे डोक्यात. ओके, तर अशा पद्धतीने जर व्यवस्थित प्लॅन फॉलो केला तर नक्कीच हा तुमच्यासाठी काम करेलच. आणि या 15 दिवसामध्ये तुम्ही हे करणं अपेक्षितच आहे, तरच रिझल्टची स्वतःकडून सुद्धा अपेक्षा ठेवा. ओके, तर या लेक्चरला व्यवस्थित फॉलो करा. हे टाइम ड्युरेशन तुम्ही मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा कायम याला बघत राहा. प्रत्येक टॉपिक कव्हर झाला की त्याच्यावरती टिक करत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी हा टॉपिक केलेला आहे. ओके, आणि त्या दृष्टीने जर अभ्यास केला तर नक्की यश भेटणारच आहे आणि आपण मेन्ससाठी सुद्धा एक चांगलं प्रिपरेशन करू. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.